ब्रह्मानंदे छंदे चंद्र चंद्रोदये ज्ञानबोधाविचे तिने स्नाने केले कांचाळेश्वरी ज्ञानेश्वराच्या अंतरी दत्तात्रय योगी तो निर्गुण निराकार जो परमात्मा सुखे मेनी झालो सुखे मिळलोगा शून्य सारो त्रिकुटी शिकलेगा दान मिळे आई ते त्रिकुट शिकले कुठे काय कुठे एवढं सांगायला आपल्याला एवढा वेळ म्हणून दत्त महाराज हे गुरु परंपरामध्ये दत्त महाराजांना कोणी उपदेश केला आदिल ऋषीने केला म्हणून दत्त महाराज गुरु परंपरा झाली म्हणजे तिचे 3 शिष्य कुठले शास्त्रार्जुन यदु आणि जनार्दन म्हणून दत्त महाराज गुरु आहे आणि गुरु ह्याचा अर्थ गु म्हणजे मोठा आणि रू म्हणजे रोधन करणारा किंवा गु म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे प्रकाश अंधकाराला रोधन करून अंधकाराकडून प्रकाशाकडे गुरु जातो त्याला म्हणायचे गुरु म्हणून गुरु हे तत्व आहे गुरु हे व्यक्ती नाही गुरु हे व्यक्ती नाही गुरु हे तत्व आहे तत्व गुरु दत्त महाराज गुरु आहे दुसरा विषय असा आहे दत्त महाराज संत आहेत कशावरून जेव्हा माऊली ज्ञानोबाला समाधीमध्ये निघाले आणि समाधीमध्ये बसायला निघाल्यानंतर देवी नवृत्ती धरले दोन्ही कर जाणून ज्ञानेश्वर बैसावया एक हाताने भगवान परमात्माने पकडलेला आहे एक हाताने निवृत्ती धरलेला आहे आणि जेव्हा निवृत्तीनाथ रडताय तेव्हा भगवान परमात्माला रुक्मिणी विचारते देव बोले रुक्मिणी माता देवाला म्हणजे देवा कोसळली निवृत्ती लिंब लागला आणि काय पाणी असू येते देव रडत आहे सर्व भक्तगण रडत आहे माऊली ज्ञानोबा समाधीला चाललेले आहे तेव्हा रुक्मिणी माता देवाला विचारते देवा असं काय बाबा तुम्ही रडताय काय भानगड आहे आणि असे सांगावे सविस्तर याचे कोण कोण अवतार बंधुत्व वर्ग साचार आणि ते भगिनी हे कोण आहे ती गजन आणि भगिनी कोण आहे तेव्हा भगवान परमात्मा सांगतात की काय सदाशिवाचा अवतार तो हा निवृत्तीचा आधार
सखा भक्त काय आदिशक्ती मुक्ताबाई हे तिन्ही जे अवतार आहेत कोण ब्रह्म विष्णू महेश आणि आदिशक्ती आदिमाया हे तिघांनी काय केलेलं आहे या ठिकाणी अवतार घेतला कशामध्ये मनुष्य रूपामध्ये अवतार घेतला म्हणजे संत रूपामध्ये अवतार घेतला तसं दत्त महाराजाचा अवतार हा कसा आहे ब्रह्म विष्णू महेश तुगुणात्मक त्रयमूर्ती दत्त दत्त महाराजाचा अवतार सुद्धा कसा आहे त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा कारण ज्याप्रमाणे आपली वासना असेल शेवटी मरताना माणूस म्हणतो ना त्या माणूस मेला परत जन्माला आला ते पोटाला परत आला म्हणजे जशी माणसाची मरताना वासना असेल त्याप्रमाणे माणसाला जन्म घ्यावा लागतो एक पापामुळे जन्म घ्यावा लागतो वासनामुळे जन्म घ्यावा लागतो आणि तुला केले कर्म झाले त्याचे भोगावे केल्या कर्माचं फळ आपल्याला म्हणतं तुम्ही एवढा देव करता मग तुम्हाला कोरोना कसा काय झाला 25 दिवस तुम्ही हॉस्पिटलमध्ये कसा कर्म होता मागच्या जन्माचं एवढे महाराज आहेत तेवढे आहेत त्यांना अटॅक कसा येतो ह्याला डायबिटीस कसा होतो किंवा ह्याला ब्लड प्रेशर कसं होतं अरे प्रत्येकाचं कर्म आहे ज्या पूर्वस्मरणाचं जे कर्म आहे कर्म देव ह्या कर्मामध्ये किंवा ह्या जन्मामध्ये तो देव संपवतो आणि पुढच्या जन्मामध्ये कर्म काय ठेवत नाही म्हणून पाहती गवळणी तवती पालती तुझानी पाहती गवळणी तवती पालती तुझानी आज नंदाच्या पोळे चोरी केली करे ती दुधाने आहे तो भगवान परमात्मा आपली पालती घालतो धुवून पुसून सळी घालतो असो हे थोडक्यात मी दत्त महाराजांना सांगितलं दत्त महाराज देव आहेत दत्त महाराज गुरु आहेत दत्त महाराज संत आहेत पण हे दत्त महाराज या भूमीवरती अवताराला का आले तर दही अवतार विश्वतारावया आठवीची अनुसया गरोदर आठवीची अनुसया गरोदर राहिली का राहिली तर महान साध्वी पतिव्रता होती कारण पतिव्रताची पुण्याई पातकी पुरुषाला परमेश्वराच्या पदवीला पोहोचवते पतिव्रताची पुण्याई जी आहे हे पातकी पुरुषाला परमेश्वराच्या पदवीला पोहोचवते कारण तुका म्हणे पतिव्रता पतिव्रता जी आहे ती देवावरती सत्ता असते तिची जगतावरती सत्ता असते नव्हे तर मेलेल्या माणसाला जिवंत करायची ताकद तिच्यामध्ये आहे पतिव्रतेमध्ये आपल्या दृष्टांत माहीत असेल किंवा नसेल एक शांडिल्य नावाची कन्या आहे आणि त्या शांडिल्य नावाच्या कन्येला तिची बहीण जी आहे तिची बहीण महान साध्वी पतिव्रता आहे तेव्हा त्या शांडिल्याने आपल्या बहिणीला विचारलं की पतिव्रता होण्यासाठी काय करावं लागतं म्हणजे तुझं लग्न झालं आणि लग्न नवरा करावा लागतो लग्न कर आणि पतीची या मता नवऱ्याने जे जे सांगल नाहीतर जैविता बैसता गोड खुळशी बोटी सर्वता धर्मदे कुणी ठेवे माता ती सर्वता सत्यची 10 तारीख झाली तेवढे फक्त गोड म्हणजे काय हो 8 तारीख मग तुम्हाला आपण हेच करूया तुम्हाला काय खायला पाहिजे काय करू शिरा करू की तुपातला करू किंवा 7 तारीख मी गरम किस्सा असतो कुणाचा नवऱ्याचा
म्हणजे जेवताना, खाताना, पिताना, पैसे घेताना जी गोड बोलते 6 लक्षणं सांगितली. लई पतिव्रतेवर मी 2-2 तास गावाला बोलतो त्याच्यावर. पतिव्रतेची लक्षणं त्या विरुद्ध सांगितलेली आहे. तर अशी पतिव्रता नाही. तर शांडिल्यानं सांगितलं की लग्न करावं लागेल. पण लग्न कसं करायचं तेव्हा काय, उद्या सकाळी शंकराच्या मंदिरात जायचं आणि शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर सकाळी जो पहिला देवाला येईल, जो दिसल त्याला काय करायचं, त्याच्या गळ्यात माळ घालायची, लग्न करायचं. हरकत नाही. गेली सकाळी पहाटे उठली आणि मंदिरात गेली पूजा करायला. तेव्हा शिवरात्रीचा दिवस होता. म्हणून भिकारीने एका विचार केला, लगत किती भिकारी, हात जळलेले, पाय जळलेले, चालता येत नव्हतं. गाड्यावरती रांगत कुणी जाणं सोडलं आणि मला सकाळी पहिलाच नंबर आपण लावावा, म्हणजे आपल्याला चांगलं खायला मिळेल किंवा पैसे मिळतील. म्हणून तिने मंदिराच्या बाहेर जाऊन बसला. आता हिनं देवाची पूजा केली आणि पूजा केली. पहिलं दर्शन कुणाला झालं, 6:15 वाजता निवेद दाखवायचा. पर्व काळामध्ये 6:30 पर्यंत दत्तजन्म केला तरी चालतो. 6:11 जर दिवस मावळतो आणि 6:30 पर्यंत पर्व काळ असतो. आणि मग आता करणार काय, नाही गळ्यात माळ घातली का रे बाबा, तो माझा नवरा, माणसाची प्रतिमा बनवायची. मग आपल्याला चालता येत नाही. टोपलीत घातलं, पटपट सांगतो, टोपलीत घातलं, डोक्यावर बसलं. ही म्हातारी का नीट होतं का ते, वेगळं किती झालेलं तरी सुद्धा निघालं. चकमक टकमक टकमक इकडे तिकडे बघतं. त्यांनी जाताना एक मोठ्या माडी लागली आणि त्या माडीवरती वेशीचं घर होतं आणि सुंदर अशी कणिका बघितली आणि बायकोला म्हणतो मला त्या वेशाकडे जायचं. पण म्हणतो असला वेगळं पितो, चालता येत नाही. आता ही माणसाली होत बरं, नवऱ्याचं नाही केलं तर घरी गेली, नवऱ्याला घरी ठेवलं आणि काय करावं म्हणजे आता ह्या बाईला सांगायचं कसं, आपला नवरा तर असा आहे. मग तिने रात्री 2-3 वाजता उठावं, त्या वेशीच्या दारात जावं, झाडून काढावं, रांगोळी घालावी, सडा घालावा. असं करता करता 2 महिने निघून गेले. आणि एके दिवशी वेश्या मनात विचार करते, माझ्या गावामध्ये कोण रांगोळी घालते, कोण हे करते. पहाटे उठली, सकाळी बघते तर ही बाई 2 वाजता हे करते. हे बाई तू मोठ्या घरची दिसते, चांगल्या घरची दिसतेस, काय बांधगडी, काय करते, काय सांगू म्हणजे. अशी आहे. मी महासाती प्रतिवर्त आहे. माझ्या नवऱ्याची इच्छा आहे की तुझ्यापर्यंत यायचं, त्याला तुझ्यावरती तिचं मन गेलेलं आहे. हरकत नाही, तिला पण वाईट वाटतं कुणाला, त्या वेशीला तिचं मन द्रवलं. कारण शेवटी ती पण स्त्रीच आहे ना. आणि जवळच सांगितलं तुझ्या नवऱ्याला घेऊन ये. आनंद झाला. डोक्यावर टोपलीमध्ये नवऱ्याला घातलं आणि नवऱ्याला घातला असताना लगबगीत निघाले आणि गावाच्या बाहेर आले असताना त्याच दिवशी मांडवी ऋषीला, मांडवी नावाची ऋषी होती, त्यांनी काही अपराध केला होता म्हणून त्याला सुळावं दिलं. सुळावं दिलं म्हणजे इकडं बसतंय का, जसं जाताना टकमग बघत होतो तसं येताना तो टकमग बोलता बोलता त्या म्हाताऱ्याला तिने धक्का मारला. कुणाला, मांडवी ऋषीला. त्याला दिलं होतं कुठं, सुळावर. त्या सुळावर दिला धक्का लागल्याबरोबर त्याचा सूळ आहे तो बुद्ध द्वारापर्यंत गेला आणि त्यांना कळ लागली. आणि कळ लागल्यानंतर म्हणजे ज्यांनी मला कोणी धक्का मारला तो माणूस दिवस उगवायच्यात मरेल. काय होईल, दिवस उगवायच्यात मरेल. हे कुणी ऐकलं, त्या स्त्रीनं ऐकलं, कुणी शांडिल्याने ऐकलं. असं लक्षात पाहिजे. आता मी विचारतो, मी आपल्या एकटाच बरोबर ऐकलं, ठेवलं खाली, काय टोकलं, सूर्याला मध्ये कसे उगवते मी बघतो. आणि सूर्याकडे तोंड केले म्हणजे अजिबात जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत उगवायचं नाही. झालं. 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 8 दिवस झाले, महिना होता, सूर्य उगवायला तयार नाही. शेवटी सगळं हातात झाला. देव सगळे आले तुझ्या पाया पडले. म्हणजे नाही म्हणले, मी सूर्य उगू देणार नाही, सूर्य उगू देणार नाही. कारण पतिव्रताचा एवढा महिमा आहे. मग आता करायचं काय, त्याच जातीची ते दुसरी बोलली तरच होईल. त्याच जातीने समजावून सांगितलं. कारण दारुड्याला दारुड्यासारखं समजावून सांगितलं तर तुला कळणार आहे.
आपल्या लोकांना माझ्या जातीचे मत भेटू मत जर व्यवहार प्रपंचिक आपला व्यावहारिक असेल किंवा परमार्थिक असेल तर परमार्थिक माणसाला परमार्थिक माणसंच आवडतात, तर तमाशात जाणारे आवडतात. तत्व म्हणजे आता महान साधी पतिव्रता कोण आहे? तर महान साधी पतिव्रता जगताच्या मध्ये एकच आहे, ती सत्यानुसार आहे. कारण तशा पतिव्रता 5 सांगितल्या आहेत. अहिल्या, द्रौपदी, तारा, सीता, मंदोदरी दिसता. अहिल्या, द्रौपदी, तारा, सीता आणि मंदोदरी, या 5 पतिव्रता. पण त्या 5 पतिव्रतामध्ये प्रत्येकांच्या जीवनामध्ये प्रसंग आलेला आहे. हे सांगायची गरज आहे तुम्हाला? गरज नाही. पण अनुसया अशी आहे की जिच्या ठिकाणी कसल्याही प्रकारची असूया नाही, अशी अनुसया. ती कुणाची कन्या आहे माहिती आहे? कर्दम ऋषीला 10 कन्या झाल्या. कर्दम ऋषीला 10 कन्या झाल्या. त्या 10 कन्यापैकी एक कन्या अनुसया. आणि ब्रह्मदेवाचे 10 पुत्र, त्यामध्ये दक्ष प्रजापती आहे, अशी असणारी अनुसया. तिला आणलं, तिने समजावलं, म्हणजे बाई एक कर म्हणले, नवऱ्याला तुझ्या मी उठवते, पण म्हणजे सूर्य उगवते. म्हणजे नवरा मेला तर मी उठवते ना म्हणजे नवऱ्याला. मग तिने कबूल केलं, मग सूर्य उगवला, ती नवऱ्याला उठवलं. अशी असणारी कोण? महान साध्वी पतिव्रता कोण? अनुसया. आणि अशी ही अनुसया मगाशी तुम्हाला सांगितलं. त्या अनुसया ही आत्री. आत्री ही ब्रह्मदेवाच्या 10 मुलांपैकी एक आत्री. तेव्हा कर्दम ऋषीला भगवान परमात्माने सांगितलं की ह्या जगताचा विस्तार करण्यासाठी तुम्ही अवतार घ्यायचा आणि प्रजा वाढवायची. मग कर्दम ऋषीने 10 मुली झाले, ब्रह्मदेवाला 10 मुलं झाले. आणि त्यानंतर कर्दम ऋषीच्या बायकोचं नाव यहोदी. आणि मग त्यांनी आत्री ऋषीचं आणि अनुसयाचं दोघांचं लग्न लावून दिलं. लग्न लावून दिलं की सांगितलं की तुम्ही दोघांनी काय करा, त्या जगाचा उद्धार करा आणि जगाचा काय करा, विस्तार करा. म्हणून दोघांचा विस्तार करण्यासाठी सांगितलं. पण विस्तार करण्यासाठी सांगितलं तेव्हा आत्री ऋषी आणि अनुसया ऋषी नावाच्या पर्वतावर गेले आणि 100 वर्षे एका पायावर उभारून तिने तपस्या केली. का? तर भगवान परमात्मा माझ्या पोटी जन्माला यावे, भगवान परमात्माने अवतार घ्यावा म्हणून तिने तपस्या केली. आणि तपस्या केल्यानंतर अशी महान साध्वी पतिव्रता कोण होती? अनुसया होती. तर एके दिवशी कशी होती माहिती घेतलं, सांगतो, वर्णन सांगतो तिचं. सकाळ त्यांच्या घरी अतिवृष्टीच्या घरी मुलं शिकायला यायची. त्याला म्हणतात जसं पूर्वी काय होतं, आश्रम असायचा, मुलं शिकवायला यायची. तेव्हा सकाळी काय करायच्या, साळी जमिनीमध्ये पेरायच्या. साळी समजतात ना? साळी भात करायचं. दिवस उगवल्यावर शेती नांगरायची. त्यानंतर 8 वाजता पाणी द्यायचं, साळी फेकायच्या. 12 वाजता साळी 11 वाजता साळी उगवायच्या, 12 वाजता बहारायच्या म्हणजे वाळायच्या त्या उन्हामध्ये. मग ते साळ्या फुटायच्या आणि ते फुटून मुलाला भात घालायचा रोज. अशी महान साधी पतिव्रता कोण होती? कोण होती? अनुसया. आणि अशीच एके दिवशी ती साळी काढत असताना मुसळ गेले होते वरुते, साळी काढते आहे. आणि साळी काढत असताना अतिवृष्टी गेले होते बहिर्कर्माला आणि मुसळवर गेलो होतो. आणि मुसळवर गेलं एवढ्यात अतिवृष्टीने पाणी मागितलं, पाणी. आता मुसळ जर खाली आलं तर नवऱ्याची आज्ञा मोडण्याचं पाप लागेल. आम्ही जर कामावून आलो, बायकोला पाणी मागितलं तर आम्ही काय घरात बसलो घ्या. आणि पहिल्या वर्षी
बायको नवऱ्याची ऐकते, दुसऱ्या वर्षी नवरा बायकोचा ऐकतो आणि तिसऱ्या वर्षी आजूबाजूचे लोक ऐकतात. मग त्या मुसळाला सांगितलं काय, खाली येऊ नको, खाली आलास तर माझ्या नवऱ्याची आज्ञा मोडल्या तुला पाप लागेल, मला पाप लागेल, मी महान साधी पतिव्रत आहे. आणि अशा प्रकारे सांगितलं. मुसळ तसंच आहे, मुसळ गेले होते वरी ते तसेच ठेवणी ते अनुनवद. आणि हे कुणी बघितलं, श्रीमन्नारायण नारायण 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 कोणी बघितलं म्हणजे बरे ऐकते म्हणजे मला मिळाली सगळी. आणि त्रिलोक्यामध्ये गमन करणार आहे. ऐका ख्यान दत्तात्रया आत्रीची अनुसया. आणि हे आख्यान सुरू करत असताना नारायण गेले कुठे, पहिल्यांदा वैकुंठामध्ये गेले. आणि वैकुंठामध्ये गेल्यावर महालक्ष्मी वैकुंठ विष्णूची पत्नी या म्हणले, नारद महाराज बरं झालं तुम्ही सगळ्या ठिकाणी फिरता, काय झालं, काय वानगड झाली, कुठं कुठं कसं चाललंय, मठात काय चाललंय, कुठं कुठं काय चाललंय, मनसे काय म्हणतंय, भाजप काय म्हणतोय. मध्ये मध्ये हसवावं लागतं ना, मी कंटाळ गेलो. म्हणजे काय नाही, म्हणजे काय सांगू तुला आणि कसं सांगू तुला, सांगवत पण नाही बोलवत पण नाही, सांगवत पण नाही आणि बोलवत नाही. म्हणजे सांगा काय असेल ते. म्हणजे मी मृत्यू लोकामध्ये गेलो आणि मृत्यू लोकामध्ये गेल्यानंतर बघितलं की अनुसयासारखी महान साधी पतिव्रता कुठलीही नाही असं मी बघितलं. लक्ष्मी म्हणते आम्ही कोण, विष्णूची पत्नी लक्ष्मी, शंकराची पत्नी पार्वती आणि ब्रह्मदेवाची पत्नी कोण आहे. तिघी पत्नी ती मात्र आम्ही तिघी शिवाय ह्या पृथ्वी तलावरती कोण एवढ्या महान साधी पतिव्रता निघाले. मग लक्ष्मीने लगेच त्या मोबाईल लावला. हॅलो पार्वती, मोबाईल होता तेव्हा, मोबाईलची गरज नव्हती तेव्हा, हां होते मोबाईल पण असे होते. मोबाईल काय झालं, हॅलो पार्वती काय झालं, हॅलो असं असं झालं, महाराज मुळशी आलेले आहे, तिने सांगितलं की पृथ्वीवरती एक महान साधी पतिव्रता अनुसया निघालेली आहे. मग तिनं ब्रह्मदेवाच्या बायकोला झाली, तिघीची मिटिंग झाली, तिघीची मिटिंग झाली. आणि मिटिंग झाली म्हणजे आता करायचं काय, करायचं काय, तर मग आता जरी जगाला भारी असला तर बायकोच्या काय पुढं टिंब जगाला जरी भारी असला तर बायकोची आरीच असते मनुष्य. कारण काय, जिच्या हाती पाळण्याची दोरी ते जगाचे उद्धरी. जिच्या हातात पाळण्याची दोरी आहे ती जगाची उद्धार करण्यासाठी मिळालेली आहे. नार की निंदा मत करो, नार आहे नर की खान, जिसे पैदा होय राम व भीष्म हनुमान. म्हणून बायकांची, स्त्रियांची कधीही, ती स्त्री म्हणजे एक लक्ष्मी आहे, तिची कधी निंदा करू नये. कारण महान साधी पतिव्रता जर स्त्री निघाली तर 21 कुळ बापाची आणि 21 कुळ नवऱ्याची अशी 42 कुळाचा उद्धार करते. कोण, मुलगी निघाली. आणि मुलगा फक्त चांगला निघाला तर बापाची कुळ फक्त उद्धार करतो. म्हणून सांगितलं, तिघींनी मिटिंग घेतली, तिघी देवाला बोलवलं. काय म्हणलं, काय नाही म्हणलं, तुम्ही काय करा, ते सत्व हरण करा. मग आता बायकोकडे कोणाचं काय चालणार नाही.
मग तिघं पण निघालेले आहे. निघालं, गोसाव्याचा ब्राह्मणाचा वेश घेतला. ओम भवंती भिक्षां देही. ही आवाज माझा षडजेला असायचा गावात, आता ओरडायचं नाही. भिक्षां देही कुठे गेली? अनुसयाच्या कुटीमध्ये गेलेली आहे. आता पूर्वी भिक्षा वाढताना कशात वाढायची, आणायची भिक्षा? सुपात आणायची. त्याप्रमाणे अनुसयाने भिक्षा आणलेली आहे आणि सुपामध्ये वाढणार. तेव्हा हे बघ, आम्हाला अशी भिक्षा नको आहे. आम्हाला भिक्षा कशी पाहिजे? आम्हाला नग्न अवस्थेमध्ये अंगावरती कसल्याही प्रकारे वस्त्र नसताना ती आम्हाला भिक्षा पाहिजे. आता घरात अतिवृष्टी नव्हती. आता सध्या एवढे बिबटे शिरतात, मग त्यावेळेस किती वाघ सिंह असते जंगलामध्ये. तेव्हा अतिवृष्टीने तपस्यासाठी गेले होते आणि तिने आपले कमंडलू पाणी भरून ठेवलं होतं आणि सांगितलं, काही जर तुला संकट आलं तर ह्या पाण्याचा तो उपयोग कर. मनात ती शेवटी पतिव्रता आहे आणि मनात तिने विचार केला, हे जे आहे, जर आपण ह्याला भिक्षा नाही वाढली तर अतिथी विन्मुख जाईल. अतिथी विन्मुख जाईल आणि भिक्षा वाढली तर विवस्था अवस्थामध्ये वाढायची. कसं करावं? अशा प्रकारे मनात विचार करते. तेवढ्यात आतमध्ये गेली, आपल्या पतीचं स्मरण केलं. कारण पतिव्रता नेणे अनेकाचे स्तुती, सर्व भावी पती ध्यानी मनी. पतिव्रतेला आपल्या नवऱ्याशिवाय दुसरा कुठला दिवस नाही. तर आपण वटपौर्णिमेला बघतो, सगळे भरतरी शालू घालायचे, कपडे घालायचे, दागदागिने घालायचे. नवरा घरात मागतो, जेवायला त्याला द्यायचं नाही, त्याचं कुठं 7 फेऱ्या घालायच्या. 7 फेऱ्या म्हणजे 7 जन्म नवऱ्याला मागायचे. माहिती आहे 7 जन्म म्हणजे काय? 7 जन्म ह्याचा अर्थ आपल्या जीवनामध्ये 7 टप्पे. किती टप्पे? 7. 16 वर्षी माणसाचं लग्न होतं किंवा 16 वर्षी पूर्वी होईल. आता राहिली किती वर्ष? 16 मध्ये 84 वर्ष राहिली. 84 भागिले 7 करा, 12 वर्षाचा एक तप असतो. आणि 12 वर्षांनी माणसाच्या शरीरामध्ये काय होतं? फरक पडतो. 12 वर्षी माणूस कसा असतो, 24 वर्षी कसा असतो, 36 वर्षी कसा असतो, 36, 12, 7 बदलत जातो. म्हणजे 7 प्रकारचे टप्पे आहेत. त्या 7 टप्प्यापर्यंत माझा नवरा जन्म राहू दे, हे 7 जन्म माणूस म्हणतो ना, म्हणून 7 फेरी घालायचे. असं विषय आला म्हणून सांगितलं. आणि मग सांगितल्यानंतर मग तिने काय केलं? आपलं तीर्थ घेतलं आणि त्यांच्यावर शिंपडलं. शिंपडल्यावर तिने बाळं झाली. तिघांना पाण्यात घातलं. आता काय मग लहान मुलं म्हटल्यानंतर आईला काय होतं? लेकराची हितवाही माऊलीची चिंता आहे, शिकवयाची जाती करी लाभावी न प्रीती. आणि पाजायला सुरुवात केली. आता इकडे 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, नवरे काय येत नाही. नवरे काय येत नाही. मग परत नारदास स्मरण केलं. नारद आले. ज्यांचं बोलणं कधी रद्द होत नाही त्याला म्हणतात नारद. ज्यांचं बोलणं लोक नारदाला वाईट वाटतात, पण ज्याचं बोलणं कधी रद्द होत नाही त्याला म्हणतात काय? नारद. कारण चौतोंड्याचा पोर एक नारा, चौतोंड्याचा पोरे कराऱ्या, खेळ्या माझी आगळारे. कुचाळ करुणी पोरे भांडवी, आपण राही वेगळावे. गंगा गौरी दोन्ही पोरे भांडवी, त्या सभ्याशी धांडलेली म्हणावी. फुल लावणी कुचाळी नारदाने. तिचं बोलणं कधी रद्द होत नाही. विठोबार कुमार Bye.
अवतार आणि अशा प्रकारे मग कळ लावली नारदाने सांगितलं, बाबा तुमचे नवरे अनुसयाने आपल्या तपाच्या बळाने बाळ करून ठेवलेलं आहे. मग तिघी निघाल्या कुठं? अनुसयाकडे. मग आता नारदाने का सरळ रस्त्याने न्यावं ना, सरळ रस्त्याने नाही, आलं वाटेने काट्या कुठं नेलं. आल्यानंतर म्हणले, बाईसाहेब आमचे नवरे आम्हाला जेवण घ्या, तुमचे नवरे आहेत ना तुम्ही घ्या ओळखून. आता त्यांनी विचार केला, तिन्ही दिसते सारखी वर्म जाणे तो पारखी, तिघांचे चेहरे एकच, तिघ दिसायला सारखेच. मग आता लक्ष्मी गेली, घ्यायला लागली. तिला वाटलं आपण जर नवऱ्याला आपलं ओळखतो की नाही, पण देवाच्या पत्नी असताना सुद्धा त्यांना आपले नवरे ओळखता आले नाही. कारण का? त्याला कारण एकच की अहंकार. आम्ही कोणतरी कोण आहे? आम्ही देवाच्या पत्नी आहे. मी कोण आहे? मी ह भ प आहे. मी कोण आहे? मी ह भ प आहे. मी कोण आहे? मी ब्राह्मण आहे. मी कोण? क्षत्रिय आहे. मी माझ्या बंगला आहे, माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे तमकं आहे, माझ्याकडे अमकं आहे. हा मीपणा. म्हणून माझे मीपणा जो विसरला त्याचे अंतस करणं, जो माझा आणि मी हा जो विसरतो तेव्हा तो योगी. नाही तर काय म्हणतो, हे मजस्तव झाले परी मी नाही केले, आयशे ज्याने म्हणतले तो सुटला गा. हे मजस्तव हे मी केलं, माझ्यामुळंच झालं, पण मी नाही केलं असं जो म्हणतो तो सुटतो. मग हा मी नडतो त्या प्रत्येक ठिकाणी. ह्या तिन्ही बायकांना देवाच्या बायका असताना सुद्धा मी नडला. आणि शेवटी मग काय झालं? श्रीसंतांची या माता चरणावरी, आम्हाला क्षमा करा, आमचे नवरे आम्हाला परत द्या. आणि असं म्हणल्याबरोबर कमंडलूचं पाणी घेतलं आणि तिघावरती टाकल्यानंतर सगुण चतुर्भुज रूपळे तेज पुंडाळ, तिने त्या ठिकाणी प्रगट झाली. आता प्रगट झाले एवढ्या अतिऋषी आले. अतिऋषीला पण आनंद झाला होता, 3 बाळ आपल्या घरी आलेले आहेत. आणि 3 बाळ आले तर 3 देव त्या ठिकाणी आले तर 3 नवरे म्हणले आता आम्ही जातो आमच्या गावात. शंकर म्हणले आम्ही जातो आमच्या ह्याच्यावर कैलासावरती. देव निघाले वैकुंठाला, ब्रह्मदेव निघाले. तेव्हा अनसया सांगते, देवा तुम्ही थोड्या करता त्या ठिकाणी आलात. ऋषी पर्वतावरती मी तपस्या केली होती की तुम्हाला भाग दिली होती की माझ्या पोटी जन्म घ्या. तर राहिल्यानंतर मासामाग मास उलटू लागलेले आहे. आणि ऋतुमान ऋतुकाळ हेमंत. आता ऋतू कुठला चालू आहे? कुठला तर नवीन पोरांना माहिती शिकलेलं आहे. ऋतू किती आहेत माहिती? किती ऋतू? 6 ऋतू आहेत. 2 महिन्याचा एक ऋतू. चैत्र वैशाख वसंत ऋतू.
आहे का? ज्येष्ठ आषाढ ग्रीष्म ऋतू. आता कुठला आहे? मार्गशीर्ष पाऊस हेमंत ऋतू. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी. कुठलं आहे? ऋतुकाळ हेमंत आहे. आता नक्षत्र कुठलं आहे? आज रोहिणी. शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी. शुक्ल पक्ष आहे, पूर्ण तिथी आहे म्हणजे कुठली पौर्णिमा आहे? तिथी पौर्णिमा. आज कुठली तिथी आहे? तिथी पौर्णिमा. महिना कुठला आहे? मास मार्गशीर्ष. आणि 11 वर्षांनी आलेला हा योग आहे गुरुवार. गुरु तो वासर उत्सव काळ. वार कुठला आहे? गुरुवार आहे. तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष गुरु तो वासर उत्सव काळ. आणि गुरुवार आहे आणि उत्सव काळ आहे हा. आणि रोहिणी नक्षत्र आहे. हेमंत ऋतू आहे. आणि हेमंत ऋतू असताना एका जनार्दने पूर्ण अवतार. एका जनार्दने पूर्ण अवतार. एका जनार्दने पूर्ण अवतार. एका जनार्दने पूर्ण अवतार. एका जनार्दने निर्गुण निराकार आकार. निर्गुण निराकार आकार. काय? एका जनार्दने पूर्ण अवतार. एक नारळ घे फोडायला. कुठे गेले गुरु? लक्ष्मण गुरु. आकार आकारणे पुंडलिकावदने हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान दिगंबरा दिगंबरा निर्गुण निराकार प्रगटले. आता अनुसयाच्या पोटी जन्म झाला. कोण कोण? ब्रह्म विष्णू आणि महेश. ब्रह्ममूर्ती चंद्र झाला. चंद्र जो आहे हा अनुसयाचा पुत्र आहे. ब्रह्ममूर्ती व ब्रह्माचा अवतार म्हणजे कोण आहे? चंद्र. विष्णुमूर्ती दत्त केवळा. दत्त महाराज म्हणजे कोण? विष्णू. आणि दुर्वा तो पुत्र पावला. कोण? महेश म्हणजे शंकर. शंकराचा अवतार म्हणजे दुर्वास ऋषी म्हणून कळत आहे. तिन्ही पुत्र अनुसयेचे. पहिला पुत्र काय झाला? आता उलट आहे. पहिला पुत्र महेश झाला म्हणजे शंकरापासून निर्माण झाला तो दुर्वास. 2 नंबर एकमुखी दत्त विष्णू तो झाला. आणि तिसरा जो आहे तो चंद्र झाला. चंद्र हा आत्रीच्या नेत्रापासून निर्माण झाला. चंद्रमा मनसाच्या तत्चक्र सूर्यवाजाचा मुखात इंद्र अग्नीच्या प्राणात वाजता. आणि तिन्ही पुत्र अनुसये मानला झाला. आणि मग सुवासिनीने काय केलं? 6 नियोग घ्या.
महादेव द्या, दत्तात्रय घ्या, श्रीपाद द्या, नरसिंह घ्या, श्रीपाद द्या, दत्तात्रय घ्या. आणि काय नाव ठेवलं? दत्ताच्या नावाने दत्ताला खेळानो कुर्र म्हणून दत्तात्रय म्हणून त्याचं नाव ठेवलं. कुणाचं? महाराजांचं. आता ते 3 देव त्या ठिकाणी तयार झाले. दुर्वासूची निघून गेले, दत्त महाराज निघून गेले आणि एकच राहिला कुठला? चंद्र पण निघून गेला. म्हणजे तुम्ही निघून गेल्यानंतर माझे पुत्र कसे? म्हणून त्या ठिकाणी 3 देव हे 3 स्वरूपामध्ये ब्रह्म, विष्णू आणि महेश, 3 शिरे 6 हात आणि तया माझे दंडवत असा भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि त्या भगवान परमात्माला पाळण्यामध्ये घातला अनुसयाने आणि पाळणा म्हणायला सुरुवात केली. दत्तात्रय अवतारा कुमारा, दत्तात्रय अवतारा म्हणून नाथ महाराज म्हणतात काय? घरी अवतार विश्व तारावया सात्रीच्या अनुसार रोधर ऋतुकाळ वसंत, वसंत आपलं हेमंत, नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्षदिनी पुण्यतिथी आहे, पौर्णिमा आहे, मास मार्गशीर्ष, गुरु तो वासर म्हणजे आज गुरुवार आहे आणि आज 11 वर्षांनी आलेला आहे. गुरु तो वासर उत्सव काळ आणि एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकार आहे भगवान परमात्मा. त्या ठिकाणी आकारा आला आणि असा आला आकारा भगवान परमात्मा. 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत. त्या 3 शिरे आणि 6 हात याचं वर्णन करायला आपल्याकडे आता एवढी वेळ नाही. ज्ञानेश्वर माऊली
ते काजनाधनी पुन्हावतार ते काजनाधनी पुन्हावतार निराकार आकार रे निराकार आकार रे करोई दुष्काळ हे म्हणता निराकार आकार रे तुकार हे एकादशी वल्लभं कंसदेव दत्तास्मान् महिदेवादेव भावग्रहाय क्लेशहरे सुकृते घोरातकर्ताद्धस्मान् नमस्ते धर्मे कृति सम्मतिरेव भक्ति सत्सङ्गादि मुक्तिं च भुक्तिं भावाशक्त्यनन्दमूर्ते घोरातकर्तात् विद्यामनस्ते अवधूतचिन्तनं झाली जशी सेवा जसे देवाने बोलवून घेतलं माझ्या आजपर्यंतच्या दत्तजयंतीच्या ह्याच्यामध्ये भगवंताने कुठे अंतर करू दिलं नाही. जशी सेवा आजपर्यंत जसं करत आलो तशीच दत्तजयंती सेवा दत्त महाराजांची कृपा आहे.
कशाही प्रकारचा त्रास न देता भगवंताने जशी जमेल तशी सेवा ओढून घेतली. त्यानंतर आरती होईल. आरती झाल्यानंतर महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जायचं नाही, गर्दी कुणी करायची नाही. महाप्रसाद 10 वाजेपर्यंत आहे. विठ्ठल जय हरी राधा पाया